आशा, अगं नाश्ता करून घे आणि हो डबा घेऊन जा, नाही तर पुन्हा विसरशील. आई नाश्ता नको, मला आधीच खूप उशीर झालाय. तू फक्त डबा दे तर. कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. हल्ली एकट्या स्त्रीने घराच्या बाहेर पडायलाच नको. कुठे विनयभंग चालू आहेत तर कुठे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. काय होईल या देशाचं देव जाणे. हा घे डबा. अगं थोडं खाल्लं असतंस तर बरं झालं असतं. आई अगं खूप उशीर झालाय, मी खाईन ऑफिस मध्ये काहीतरी. चल आई येते. हो बाळा जरा सांभाळून. हो बाबा. रिया नीट अभ्यास करा. आणि दीदी येताना मला चॉकलेट आणशील? हो नक्की. बाय. सॉरी प्रिया. अगं किती उशीर होतो तुला. सॉरी यार. चल. अगं असाइनमेंट पण इनकम्प्लीट राहिली यार. वर्कलोड खूप वाढलाय सध्या. माझाही तोच प्रॉब्लेम आहे. हो ना. तूने मारी एंट्री यार, दिल में बजी घंटी यार, टन 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 टन. जाऊ दे चल, रोजच आहे. रोजच झालंय या मुलांचं. काय करावं तेच कळत नाही. मला तर एवढा राग येतो ना, असं वाटतं बघितलं की इडियट. सॉरी हा. दिसत नाही का? डोळे फाडून बघतोस काय? या आजकालच्या मुलांना झालंय तरी काय. शी जाऊ दे, आपल्याला आधीच उशीर झालाय. चल लवकर. तू स्वतःच लेट आली, वर मलाच बोलते चल लवकर. राजू गाड़ी उन लड़कियों के पास ले लो. एक्सक्यूज मी. येस. इथून पनवेलला कसं जायचं? तुम्ही थोडं पुढे आलात, मागच्या नाक्यावरून लेफ्ट घ्या. थँक्यू. तुम्ही कुठे चाललात? हवं तर मी ड्रॉप करू का तुम्हाला? नाही नको. अहो मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी सोडतो तुम्हाला. नो थँक्स. राजू गाडी निकाल. अगं गेलो असतो ना. तुला जायचंय का? थांब मी बोलवते त्याला. नाही नको नको. मग चल लवकर, आधीच उशीर झालाय. हा चल. बस आत्ताच गेली वाटतं. शी आता आणखीन उशीर होणार. अगं आज लेट झाल्यामुळे नाश्ता पण नाही केला. काही हरकत नाही, आपण कॅन्टीन मध्ये जाऊन खाऊ. ए सूरज, संध्याकाळी लवकर निघूया आता. तुझे संख्या बघ ना, सॉलिड आहेत. हो रे. एक्सक्यूज मी. येस. तुम्हाला अशी अश्लील कमेंट पास करताना लाज नाही वाटत? कोणती कमेंट? हेच की तिचे संत्री बघ किती सॉलिड आहेत. कुठे दिसले रे तुला संत्री? जिथे बघायचे होते तिथे दिसले. तुला काय करायचंय? ऍक्च्युअली तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यांना संत्री नाही म्हणत, त्यांना की नाही स्तन म्हणतात. हे स्तन फक्त मलाच नाही आहेत, तुमच्या घरात तुमच्या आईला आणि बहिणीला सुद्धा तेच आहेत. कारण तुमच्या घरच्यांना तुमच्यावर चांगले संस्कार करायला वेळच नसेल मिळाला, नाहीतर असा घाणेरडेपणा तुमच्या जिभेवर आलाच नसता. अरे तुम्हाला जशी आई बहीण आहे तशी इतरांना पण आहे. जर तुमच्या आई बहिणींना कोणी असं बोललं तर तुमचं रक्त किती खवळेल. स्त्रियांना तुम्ही वस्तू म्हणूनच बघता का, की वापरलं आणि फेकून दिलं? आशा शांत हो, नको तू त्रास करून घेऊ अशा लोकांचा. कशी शांत होऊ सांग ना, कशी शांत होऊ? यांना जरा सुद्धा लाज वाटत नाही का? आपल्या बोलण्याचा समोरच्यावर काय परिणाम होईल याचा साधा विचार सुद्धा करावासा वाटत नाही यांना. लाज वाटते ह्या लोकांची. आजकालचे तरुण असोत किंवा वयस्कर पुरुष, सगळ्यांच्या नजरा तशाच. रोज रोज या वासना भरलेल्या नजरा किती सहन करायच्या. रोज कामावरून दमून भागून यायचं आणि प्रवासात प्रत्येक क्षणी ओढणी आणि पदर सावरायचा. का? तर यांच्या हापापलेल्या नजरा चुकवण्यासाठी. खूप कंटाळा आलाय ग आता हे सगळं करून. नको प्रिया, मारण्याने काहीच निष्पन्न होणार नाही.
त्याने फक्त शरीराला इजा होईल, पण मनाला नाही. खरंच ज्या दिवशी यांच्या मनातल्या भावना दुखावतील ना, त्या दिवशी यांच्या स्वभावात बदल घडेल. अरे कधीतरी स्त्रियांकडे पवित्र नजरेने बघा, त्यांचा आदर करा, मग बघा तुमची आई आणि बहिणी समाजात कशा ताठ मानेने चालतील. सॉरी, माझी चूक झाली. प्लीज मला माफ करा. असं काही ऐकलं आणि बघितलं ना, खूप राग येतो. काय करावं आणि काय नाही काहीच कळत नाही. आता तुम्ही जी फिल्म पाहिलीत खरंच एक सत्य आहे. कारण सुरुवात अशाच गोष्टींमुळे होते आणि याचा अंत खूप भयानक असतो. अरे ज्या स्त्रियांवर कुकर्म झालेत त्यांच्या वेदनांचा अनुमान सुद्धा आपण लावू शकत नाही. कारण त्यावेळेस त्यांचा शरीरच नव्हे तर अंतरात्मा देखील जखमी झालेला असतो. नका खेळू त्यांच्या भावनांची, नका त्यांना मान खाली घालायला लावू. मला सांगा, कोणत्या शास्त्रात व संस्कृतीत असं लिहिलंय की मुलींची व स्त्रियांची छेड काढावी, त्यांची मानहानी करावी? नाही ना. मग का करावे असे कृत्य जेणेकरून आपल्या आई बहिणीची आबरूभर वेशीवर आणायची, त्यांचा अपमान करायचा? आणि हे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात असं घडतं. कारण माणसाची मानसिकता एवढी मलिन झालीये की त्याच्यावर काहीच उपाय नाहीये. जगातला कुठलाच डॉक्टर याचा इलाज करू शकत नाही. माणसाची वृत्ती एवढी पाशवी कशी होऊ शकते? हे म्हणजे असं गलिच्छ काम करण्याआधी तो का विसरतो की त्याची आई आहे, बहीण आहे? आणि हो, मी इथे सर्व माणूस धर्माविषयी बोलत नाहीये, पण काही राक्षसी नराधम जे जन्माला आलेत ना त्यांच्याविषयी बोलतोय. त्यांच्या एका कृत्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याची राख रांगोळी होते. आणि एवढंच नव्हे तर काही स्त्रियांना आपला जीव सुद्धा गमवावा लागतो. अरे जशी तुम्ही तुमच्या आई बहिणीची इज्जत करता ना, तशीच दुसऱ्यांच्या आई बहिणीची इज्जत करा, त्यांची मदत करा. आणि मग बघा कसा एक उत्साह तुमच्या छातीत भरून येईल ते, आणि तुम्हास अभिमान वाटेल स्वतःचा. मी इथे भाषण आणि उपदेश देत नाहीये, मी तुम्हाला फक्त निसर्गाचा आरसा दाखवतोय. कारण बोलण्यासाठी भरपूर काय आहे, पण समजून घेण्यासाठी कोणीच नाहीये. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की प्लीज प्लीज स्त्री धर्मासाठी असे अभद्र आणि घाणेरडे शब्द वापरू नका. जमल्यास तिची स्तुती करा, जेणेकरून तिच्या चेहऱ्यावर एक सुंदरसं स्माइल येईल. माणूस म्हणून जगा आणि माणुसकीला जपा. म्हणून जीवनात आनंद वाटा आणि आनंद लुटा. हेच खरं जीवनाचं सार आहे. नमस्कार.